रोजचं वरण भात भाजी खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला, तर नक्की एकदा माझ्या सांगण्यावरून हा टोमॅटो राईस नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप म्हणजे खूपच आवडेल आणि बनवायला तर इतका सोपा आहे ना, तुम्ही झटपट बनवू शकता. अगदी कमी वेळामध्ये हा बनून जातो. तर एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये 2 चमचे घी घातलं आहे. आता यामध्ये खडे मसाले जाणार. खडे मसाल्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मोठी इलायची म्हणजे खडे इलायची, 2 हिरवी इलायची, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा राई. बडीशेपनी खूप छान टेस्ट येते, सुगंध येतो, त्यामुळे नक्की टाका. आणि यामध्येच सोबत मी तमालपत्र घातलेलं आहे आणि तमालपत्र घातल्यानंतर लगेच मी कांदा जो आहे, खूप सारा कांदा कट करून घेतलेला होता बारीक, तो घातला आहे मी. आणि त्यासोबतच अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा आणि कांदा लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून काय करायचं, 1 चमचा मीठ घालून द्या लगेच आणि हे छान फ्राय करून घ्या. आता हा कांदा फ्राय झाल्यानंतर मी थोड्या वेळाने लगेच कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची स्लेट करून घातलेली आहे आणि पुन्हा याला एकदा मी छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊन असं. आता बघा किती इझी पद्धत आहे, एकदम स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, भरपूर सारा टोमॅटो, कारण टोमॅटो राईस आहे म्हटल्यावर आपल्याला टोमॅटो ते खूप जास्त वापरायचं आहे. ते मी 3 मोठे मोठे टोमॅटो मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत. आणि त्यासोबतच मिक्सरच्या जारमध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण एकदम कमी प्रमाणात घाला. आता काश्मीरी लाल तिखट घातल्याने याला अजून छान कलर येतो, त्यामुळे भाजीलासुद्धा छान कलर येतो. आता हे पेस्ट जी आहे ती बाजूला ठेवूया. आता इथे आपण भरपूर सारा पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे, ती बारीक कट करून घ्यायची आणि पुदिना आणि हा टोमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे ती आपण ज्या मसाला फ्राय करायला ठेवला होता ना त्यामध्ये घालून द्यायचा. आता बघा छानपैकी आपल्याला हा मसाला एकदम चांगला वेळ देऊन फ्राय करून घ्यायचा आहे. एकदम खरपूस जेवढा तुम्ही भाजाल ना याला, तेवढी याची टेस्ट खूप छान येते टोमॅटो राईसची. त्यामुळे नक्की 4 ते 5 मिनटं काढून थोडा वेळ देऊन नक्की भाजून घ्या याला. आता बघा या पूर्ण मसाल्याचा कलर चेंज होईपर्यंत 1-2 मिनटं भाजल्यानंतर मी यामध्ये हळद आणि आपलं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. पुन्हा छान भाजून घेतलेलं आहे एकदा मी. याला तेल सुटेपर्यंत बघा छान भाजून घेतला आणि मसालासुद्धा ॲड केलेला आहे मी, गरम मसाला. मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे, तुम्ही कोणताही घाला. बिर्याणी मसाला जर असेल तरीही उत्तम, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. तर आता बघा हा मसाला आपला रेडी झालेला आहे. आता मी इथे बघा बासमती राईस हा अर्धा तास मी भिजत घातला होता. आता आपण या बासमती राईसचे पाणी काढून याला या मसाल्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जर रेग्युलर तांदूळ असेल तर तुम्ही तोही वापरू शकता, तरीही छान टेस्ट येते. पण बासमती असेल तर त्याची टेस्ट काय अलगच येते, म्हणून बासमती नक्की वापरा. आता यासोबतच मी छोटी वाटी मटरचे दाणे होते घरामध्ये, ते सुद्धा ॲड केले आहेत. अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही कोणतीही दुसरी भाजी ॲड करू शकता. आता याला एकदम हळूवारपणे चमच्याने हलवायचं आहे, कारण भात आपला जो आहे तो भिजवलेला आहे, तो तुटू शकतो. त्यामुळे वरतीच अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी एकदम जास्त नका घालू, नाहीतर भात एकदम आपला चिकट होऊ शकतो, पातळ असा. त्यामुळे लगेच झाकण ठेवून बघा शिजवायला ठेवूया. आता इकडे मी या टोमॅटो राईससोबत खाण्यासाठी त्याच्यामध्ये मी 3 चमचे दही घेतलेलं आहे, धना पावडर, काळा मीठ, साधा मीठ, कोथिंबीर भरपूर सारी आणि लाल तिखट थोडंसं चिमूटभर, अगदी चाट मसाला चिमूटभर घाला आणि हा रेडी केलेला आहे. आता पहा तोपर्यंत इकडे आपला राईससुद्धा छानपैकी फुललेला आहे. थोडंसं मला डाऊट होता म्हणून मी पुन्हा एकदा 5 मिनटं याला ठेवून वाफेवरती शिजवलेला आहे. आता बघा छान याच्यावरती तूप घालून मस्तपैकी गरमागरम सर्व करा. अगदी छान एकदम सुगंध पसरला होता सगळीकडे घरामध्ये. याला आपण झाकण काढल्याकडे लगेचच तुम्ही याला पळीने हलवू नका, तो भात आहे ना तो तुटू शकतो. त्यामुळे अगदी थोड्या वेळाने ह्याला तुम्ही चेक करू शकता. बघा किती छान रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.